क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप बघत आहोत. याआधी आपण स्वाध्याय 10.1 बघितलेला आहे. आज आपण 10.2 बघणार आहोत. स्कॉलरशिप आहे आपल्या इयत्ता 4थीचं. काय प्रश्न दिलेला आपल्याला, एका सांकेतिक भाषेत स ल ग हा शब्द कसा लिहिला आहे 1 2 3, व र द हा शब्द कसा लिहिला आहे 4 5 6, क व च हा शब्द कसा लिहिला आहे 7 8 9, तर असे लिहितात. तर कसर हा शब्द आपण कसा लिहिणार. हा म्हणजे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, सलग सलग, सलगला कसा लिहिलेला आहे 1 2 3. जो वरद आहे वरदला कसा लिहिलेला आहे 4 5 6, आणि काय दिले आपल्याला कवच, कवचला कसा लिहिलेला आहे 7 8 9. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे कसर. तर आपण काय आहे कसर हा कसं लिहिणार. आता क बघूया, क किती नंबरला दिलेला आपल्याला, क चा नंबर किती आहे 7. म्हणजे क ला काय घेणार आपण 7 घेतला. स दिलेला आहे, स ला काय म्हटलेलं आहे 1 म्हटलेला आहे. मग आपण स साठी काय वापरणार 1 वापरणार. आणि र र कुठे आहे, हा इथे र, र साठी काय दिलेला आहे 5 दिलेला आहे. मग आपण र साठी काय घेणार 5, म्हणजे आपला नंबर किती झाला 7 1 5. कोणता आहे ऑप्शन नंबर जो 4 आहे आपला 7 1 5 हा काय आपला करेक्ट आन्सर आहे या शब्दाचा. दुसरा प्रश्न दिलेला आपल्याला, एका सांकेतिक भाषेत RAT RAT ला काय म्हटलंय त्यांनी 3 8 9. TAN जो आहे त्याला काय म्हटलंय 3 8 7. NUT ला काय म्हटलंय 8 7 6 लिहितात. तर TURN हा शब्द आपण कसा लिहिणार. आता काय दिले आपल्याला, प्रश्न काय दिलेला RAT RAT साठी काय म्हटलेलं आहे 3 8 9. आता मी हा जो आहे RAT हा शब्द ह्या टाइप मध्ये नाही लिहिणार, कारण का बघा नंबर प्रत्येक याचे नंबर काय होते वेगवेगळे होते 1 2 3 4 5 6 7 8 9. एखादा नंबर परत सेम सेम आलाय का नाही आला, म्हणून याला कसं लिहिलं ह्या टाइप मध्ये लिहून घेतलं. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण 3 8 9, तर इथं परत काय 3 8 7, म्हणजे एकच नंबर काय होतोय पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. मग त्याच्यासाठी आपला पॅटर्न हा दुसरा असणार आहे. आपण ह्या टाइपने आधी लिहून घेऊया. खाली लिहायचं एका खाली एक लिहून घेणार आपण TAN. TN साठी काय म्हटलेलं आहे 3 8 7 म्हटलंय. NUT साठी काय म्हटलंय त्यांनी 8 7 6. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे TURN. काय काढायचं आपल्याला TURN साठी आपण काय घेणार. आता जर आपण प्रश्न बघितला व्यवस्थित, तर पहिला आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय काय सेम दिसतंय तुम्हाला. ए जो आहे ए काय दिसतोय सेम दिसतोय. मग ए काय आहे सेम आहे. जे इंग्लिश मध्ये दिलेले हे RAT आणि TAN याच्यामध्ये काय आपला ए सेम आहे. तर आपण उत्तर काय दिले त्यांनी आपल्याला 3 8 9, आणि इथं काय दिलंय 3 8 7. आता बघितलं आपण इथं 3 3 पण सेम सेम आहे आणि 8 8 पण काय आहे सेम आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, पुढचा अजून जो आहे ना 3 नंबरच्या याच्यात पण जो सेम आलेला आहे ना तो बघणार. आता इथं ए दोनदाच आहे. विषय सोडून देऊ. आता इथे बघा टी इथं पण आहे, पहिल्या याच्यात पण टी आला, दुसऱ्या याच्यात पण टी आला, आणि तिसऱ्या याच्यात पण टी आला. आता तिघा याच्यामध्ये काय आलेला आहे टी जो आहे तो काय आलाय तिघा पण प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे. मग आपण याच्या तिघांमध्ये कोणता एकदा जो अंक आहे तो काय येणार आहे सेम येणार आहे. बघा मग आता 3 3 तर दोनदाच आलेला आहे, मग तो टी साठी येईल का नाही येणार. मग 8 जर बघितला आपण 8 8 आणि 8, हा जो 8 आहे हा काय तिघांमध्ये पण काय आला सेम सेम आला. म्हणजे आपला जो टी आहे टी साठी कोणता नंबर येणार आहे आपला 8 येणार आहे. टी साठी काय घेतला मग आपण 8 घेतला. मग ए साठी कोणता घेऊ आपण, कोणता आलेला होता आपला जो 3 3 होता तो काय आलेला होता सेम आलेला होता. मग ए साठी काय घेऊ आपण 3 घेऊया. आता पहिला आणि दुसरा झाला. आता दुसरा आणि तिसऱ्या मध्ये काय सेम दिसतंय आपल्याला NN सेम दिसतोय. काय सेम दिसतोय NN सेम दिसतोय. मग आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय सेम दिसतोय आपल्याला 7 आणि 7 हा काय दिसतोय सेम दिसतोय. दोघांमध्ये पण 7 7 आला की नाही. मग N साठी काय घेणार आपण 7 घेणार. N साठी काय घेतला आपण 7 घेतला. आता उरला काय पहिल्या याच्यामध्ये काय उरलेला आहे R उरलेला आहे. मग R साठी काय असेल 9 असेल. R साठी काय असेल 9. दुसऱ्या याच्यामध्ये कोणी उरलेला आहे का नाही, कोणीच नाही उरलेला. तिसऱ्या याच्यामध्ये कोण उरलेला आहे U उरलेला आहे. U साठी काय घेणार मग आपण 6 घेणार. U साठी काय घेतला 6 घेतला. आता आपला प्रश्न काय दिलेला आपल्याला TURN. टी साठी काय आलेला आहे आपला 8 आलेला आहे. मग टी साठी काय घेणार आपण 8 घेतला. U दिलेला आहे, U साठी काय दिलेला आहे 6. मग U चा आन्सर काय आहे 6. R साठी काय आला आपला 9 आला. मग R साठी काय घेणार आपण 9 घेणार. आणि N आहे N साठी काय आलेला आपला 7 आला. तर N साठी काय घेणार आपण 7. म्हणजे
सॉरी 7 घेणार. आपलं आन्सर काय आलं 8697. हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे कितवा नंबरचा ऑप्शन आहे 8697. 8697 हा जो 3 नंबरचा जो आहे ऑप्शन नंबर 3 हा काय आपला करेक्ट आन्सर आहे. हा काय आपण सॉल्व एक्झाम्पल त्यांनी हे सॉल्व करून दिले, स्वाध्यायातला नाही हे सॉल्व करून दिलेले नमुना प्रश्न ते आपण घेतले. आता आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. आपला स्वाध्याय कोणता आज 10.2 त्याला आपण आता सुरुवात करूया. स्वाध्याय 10.2 मधला आपला पहिला प्रश्न, एका सांकेतिक भाषेत मनमोहक हा शब्द कसा लिहिलाय 9 8 7 6 5 असा लिहितात. तर मोहन हा शब्द कसा लिहिणार. एकदम सिंपल म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे हा. काय दिलेला आपल्याला मनमोहक काय म्हटलेलं आहे मनमोहक. मनमोहकला कसं लिहिलेलं आहे त्यांनी 9 8 7 6 आणि 5. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मोहन हा शब्द आपल्याला तयार करायचा. प्रश्न काय आपला मोहन. आता बघा एकच प्रश्न एकच दिलेलं आहे की मनमोहकला काय म्हटले त्यांनी 9 8 7 6 5. बाकी काय दिलेलं आहे का नाही दिलेलं. म्हणजे आपल्याला काय करायचे याच्यातले जे शब्द असतील तेच काय करायचे आपल्याला मोहन साठी वापरायचे. आता मो दिलेला आहे, मो साठी काय वापरलेलं आहे त्यांनी 7. मो साठी काय वापरलेलं आहे 7. मग आपण मो साठी काय घेणार 7 घेतला. दुसरा काय दिलाय ह दिलेला आहे. ह साठी काय घेतलेला आहे ह साठी काय आहे 6. मग ह साठी आपण काय घेणार 6. आणि न जो आहे न साठी काय म्हटलेलं आहे 8 म्हटलेलं आहे. मग न साठी आपण काय घेणार 8 घेणार. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय आपलं 7 6 8. एकदम सोपा प्रश्न होता हा. काय ऑप्शन नंबर किती येईल आपला 7 6 8. म्हणजे ऑप्शन नंबर चौथा जो आहे 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न दिला आपला, एका सांकेतिक भाषेत भवन. भवनला कसं म्हटलेलं आहे भवन. भवनला काय म्हटलेलं आहे 3 4 आणि 6. सहवास. सहवास. सहवासला कसा लिहिलेला आहे 5 1 2 5. तर आपल्याला काय विचारलेलं आहे वनवास आपल्याला विचारलेलं आहे वनवास. आता बघा भ साठी काय म्हटलेलं आहे 3 म्हटलेलं आहे. व साठी काय आहे 4 आणि न साठी काय आहे 6. तर आपला पहिला काय आहे व साठी काय घेणार आपण व साठी काय घेतलेलं आहे त्यांनी 4 घेतलेला आहे की नाही. मग व साठी आपण काय घेणार 4 घेणार. नंतर न साठी हा 3 नंबरचा न. इथं पहिला काय होता भ. पहिला नंबर काय दिलेला आहे 3. मग भ साठी काय आला 3 आला. व 2 नंबरला आहे की नाही. इथे 2 नंबरला काय दिलेलं आपल्याला 4 दिले आहे. मग व साठी काय घेणार आपण 4 घेणार. आणि 3 नंबरला काय दिलेलं आहे न. मग न साठी काय घेणार इथे 3 नंबरला काय दिले आपल्याला 6 दिलेला आहे. मग न साठी काय घेणार आपण 6 घेणार. म्हणजे आपला जो व साठी किती आला 4 आला. न साठी किती आला 6 आला. आता आपल्याला काय पाहिजे वा पाहिजे. इथं काय दिलंय स. स साठी काय येईल मग 5 येईल. 1 नंबरला आहे म्हणून 1 नंबरला 5 आला. 2 नंबरला होय. ह साठी काय आला मग 1 आला. आणि वा साठी काय आला 2. आणि स साठी काय आला मग 5. मग वा साठी किती आलेला आपला वा साठी 2 आलेला आहे. मग आपण वा साठी काय घेणार 2 घेणार. आणि स जो आहे शेवट आहे पहिले पण दिलेला आहे शेवट पण दिलेला आहे. दोघांसाठी त्यांनी एकच वापरलेला आहे 5 अंक. आपण कोणता बी घेऊ. 1 नंबरला काय दिलेला आहे स साठी काय वापरलेला आहे 5 वापरलेला आहे. मग आपण स साठी काय घेणार मग 5 घेणार. म्हणजे आपलं जे उत्तर आहे काय आलेलं आहे ते 4 6 2 5. काय 4 6 2 5. पहिला जो ऑप्शन नंबर ए जो आहे तोच काय आपला करेक्ट आन्सर आहे. याच्यातले आपले 2 प्रश्न झाले. आता तिसरा प्रश्न घेऊया. 3 नंबरचा प्रश्न दिला आपल्याला, जर 80 इज इक्वल्स टू म्हणजे 80 बरोबर काय घेतलेला आहे 20 घेतलेला आहे. B80 बरोबर किती घेतलेला आहे 40 घेतला आहे. तर FET या शब्दाचे सांकेतिक रूप काय येईल. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे 80 ला काय लिहिलंय त्यांनी 20 लिहिलेला आहे. B80 जो आहे B80 साठी काय म्हटलेलं आहे 40. तर आपल्याला काय काढायचंय FAT आपल्याला काढायचं. आता ह्या ज्या टाइपचे प्रश्न असतात ना की आपल्याला 80 साठी 20 दिला मग 40 दिला मग याच्यासाठी काढा. त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करणार ABCD चा वापर करणार. ABCD लिहून घेऊया मग. ABCD EFGHIJKLMNOP QRSTUVWXYZ. आता ए साठी 20 म्हटले 80 साठी 20 म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला ABCD चा काय लागेल नंबर लागेल. एकूण किती असतात
26 असतं. आपण नंबर लिहून घेऊया. ए साठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 म्हणजे टोटल लेटर किती असतं आपले 26 असतात. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे 80. 80 बघा बरं. ए चा नंबर काय दिलेला आहे 1 दिलेला आहे आणि टी जो आहे टी चा नंबर किती दिलेला आहे 20 दिलेला आहे. पण आपल्याला 80 साठीच काय म्हटलंय त्यांनी 20 म्हटलेलं आहे. 80 साठीच काय म्हटलं 20. म्हणजे 80 आता हा 20 केव्हा येईल बरं. आपण जर गुणिले केला ए आणि टी यांच्यामध्ये जर आपण गुणिले केला तर आपला काय येईल 20 एक 20 म्हणजे 80 काय आला आपला 20 आला. दुसरं काय दिलं आपल्याला BAT. BAT साठी किती आणलेला आहे त्यांनी 40 आणलेला आहे म्हणजे 40 आणलेला आहे. बी किती नंबरला आहे बघा बरं. बी 2 नंबरला. मग बी साठी किती नंबर घेणार आपण 2 नंबर घेणार गुणिले ए साठी किती नंबर दिले आपल्याला 1 नंबर दिलाय. मग ए साठी किती नंबर घेणार आपण 1 नंबर घेणार गुणिले टी साठी किती आहे टी साठी परत किती आहे 20 नंबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल 20 एक 20 आणि 20 दुने 40 किती आलं इथं 40 आलं. दिलाय त्यांनी. BAT जो आहे BAT साठी किती घेतला 40 घेतलं. मग आपल्याला काय काढायचं FAT आपल्याला काढायचं आहे. मग आपण काढूया FAT. आता FAT साठी F किती नंबरला आहे F 6 नंबरला आहे. मग आपण इथं काय घेऊ F साठी 6 घेऊ गुणिले A किती नंबरला आहे 1 नंबरला A आणि T किती नंबरला आहे आपला 20 नंबरला. काय येईल मग आपलं उत्तर काय येईल याचं 20 एक 20 आणि 20 सक 20 चा आणि 6 चा काय करायचा गुणाकार करायचा. आपल्याला किती येईल आन्सर त्याचं 120. म्हणजे जर आपण उत्तर जर काढलं याचं FAT साठी आपण किती घेणार मग 120 घेणार. आपला ऑप्शन नंबर जो 2 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. थोडस म्हणजे वेगळा प्रश्न दिलेला आपल्याला याच्यामध्ये आपल्याला डोकं लावायचं थोडंसं कसं आलं असणार 80 दिलेला आहे डायरेक्ट 20 आलेला आहे. BAT चा किती आला होता 40 आला होता. म्हणजे आपण यांच्यामध्ये काय केलंय गुणाकार केलेला आहे. थोडा हार्ड टाइपचा प्रश्न आहे हा. F साठी काय घेतला आपण 6 घेतला. A साठी 1 घेतला आणि T साठी 20 घेतला. या सगळ्यांचा काय केला आपण गुणाकार केला 20 एक 20 आणि 20 सक 120. तर आपलं काय उत्तर आलं 120. ऑप्शन नंबर 2 जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. NET साठी किती घेतलेला आहे 39. PINK पिंक साठी काय घेतलेला आहे 50. तर आपल्याला काय करायचंय CAGE साठी. म्हणजे आता इथे काय ह्याच टाइपचा प्रश्न आहे बघा. परत नंबर दिले लेटर दिले. लेटर साठी काय दिला आहे नंबर दिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे पण काय वापरायची परत ABCD वापरायची आपल्याला. NET साठी काय घेतलंय त्यांनी 39 घेतलेला आहे. पुढचा काय पिंक PINK पिंक साठी किती आलेला आहे 50 आलेला. आपल्याला काढायचं काय CAGE साठी आपल्याला काढायचं आहे. ABCD आता आपण लिहिलेली परत काही लिहिणार नाही आपण. N दिलेला NET साठी काय घेतलाय 39 लिहून घेऊया. मग N चा नंबर किती दिला आपल्याला N चा नंबर 14. N चा नंबर किती घेतला आपण 14 घेतला. E चा नंबर 5 घेतला आणि T चा नंबर किती दिलेला आहे 20 दिलेला आहे. इथे किती आला मग 20 आला. आता आपण इथे गुणाकार करणार का नाही. कारण का बघा गुणाकार केला तर खूप मोठी संख्या होऊन जाईल. मग आपण इथे काय करू बेरीज करू ऍडिशन करू. किती आला मग हा 14 प्लस 9 19 झाला. म्हणजे 19 मध्ये जर 20 मिळवला तर किती आला तो 39 आला. म्हणजे आपल्याला यांची काय करायची आहे बेरीज करायची. जेव्हा यांचे नंबर जे आहे यांची जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा किती आला आपला 39 आला. पिंकचा बघूया येतो का. पिंक काय दिलेला आपल्याला पी किती दिलेला आहे 16 दिलेला आहे. पी साठी 16 अधिक आय किती नंबरला आहे 9 नंबरला आय अधिक एन किती नंबरला आहे 14 अधिक के किती नंबरला आहे के 11. आता किती येईल आपली किती यायला पाहिजे आपली 50 यायला पाहिजे. किती येईल मग 11 आणि 9 20 झाले. 16 आणि 14 30 झाले. म्हणजे टोटल जर आपण बेरीज केली यांची तर किती येते ती 50 येते बेरीज केल्यावर. मग आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे CAG याची पण काय करणार आपण बेरीज करणार. करूया मग. C साठी काय दिलेला आहे नंबर आपला 3 नंबरला. C किती नंबरला येतो नेहमी 3 नंबरला. A तर पहिल्या नंबरला आहे. A चा नंबर काय आहे 1 नंबर आहे. G किती नंबरला येतो आपला G
7 नंबरला येतो, 7 लिहून घेऊया. अधिक ई किती नंबरला येतो, 5 नंबरला येतो. यांची काय करूया मग आपण बेरीज. 3 आणि 1 4. 4 आणि 7 किती झाले 11. 11 आणि 5 16. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते किती आलंय आपलं 16. ऑप्शन नंबर जो 3 आहे तो काय आपला करेक्ट आन्सर आहे. आपण जर बेरीज केली तर ती किती आली 16 आली. ह्या टाइपचे प्रश्न येतात एक्झामला. प्रश्न 5वा. एका सांकेतिक भाषेत पी बरोबर किती म्हटलेलं आहे 8. पी ची व्हॅल्यू किती आलेली, पी ला काय म्हटले त्यांनी 8 म्हटलेले आणि क्यू साठी काय म्हटलंय 4 म्हटलंय. तर आपल्याला काढायचं आहे पी भागिले क्यू अधिक पी गुणिले क्यू. म्हणजे हे उत्तर काय येईल. प्रश्न काय दिलेला आपल्याला पी भागिले काय म्हटलेलं आहे क्यू प्लस क्यू प्लस पी म्हटलंय मल्टिप्लाय बाय क्यू. काय करायचं आपल्याला पी भागिले क्यू अधिक पी गुणिले क्यू. आता पी साठी काय म्हटलंय त्यांनी 4 म्हटलं 8 म्हटलेलं आहे. पी साठी काय म्हटलेलं आहे 8 म्हटलेलं आहे. मग आपण पी साठी काय लिहून घेऊया 8 लिहून घेऊया डिवायडेड बाय क्यू साठी काय म्हटलेलं आहे 4 म्हटलेलं आहे. मग इथं क्यू साठी काय घेऊया 4 घेऊया अधिक पी साठी काय म्हटलेलं आहे 8 म्हटलेलं आहे आणि गुणिले क्यू साठी काय म्हटलेलं आहे 4 म्हटलेले. आता ह्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा पण असा प्रश्न येतो हा 4थीलाच नाही आपल्याला 7वीला पण येणार आहे, 8वीला स्कॉलरशिप असेल तर 8वीला पण येणार आहे किंवा आपण पुढे कोणती बी एक्झाम दिली गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये पण ह्या टाइपचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे इझी आहे पण तुमच्या 4थीच्या लेवलच्या मानाला तो अवघड प्रश्न आहे. आता जेव्हा पण असा प्रश्न येईल तेव्हा हे जे डिव्हिजन आहे भागाकार हे काय करायचं 1 नंबरला करून घ्यायचं. काय येईल मग याचं उत्तर 8 भागिले 4. म्हणजे आपण जर 8ला जर 4ने भाग दिला तर काय येईल 4 दुने 8. उत्तर काय आलं आपलं 2 आलं. मग इथं काय लिहून घेतलं आपण 2 लिहून घेतला. बाकीचं लिहून घेऊ जसंच तसं अधिक 8 गुणिले 4. आता नेहमी भागिले करून झालं आपलं. आपण काय केलं डिव्हिजन जी होती भागाकार तो पहिले केला. आता 2 नंबरची जी स्टेप असते ना त्याच्यामध्ये आपण नेहमी काय करणार गुणाकार करणार. जरी पण ही आपल्याला आधी दिलेली आहे तरी पण आपण जे आहे आपण गुणाकारच पहिले करून घ्यायचा. काय येईल मग याचा गुणाकार जर केला आपण 8 चोक 32 किती आलं 32 अधिक हा 2 जसाच तसा लिहून घेऊया. काय येईल मग 32 अधिक 2 जर केला आपण तर किती उत्तर आले याचं 34. 34 हे जे आन्सर आहे ते आलं आपलं किती नंबर ऑप्शन नंबर 4 जो आहे ते काय आपला करेक्ट आन्सर. जे इझी आहे पण 4थीच्या मानाला हा अवघड प्रश्न आहे. परत 1-2-3 वेळेस प्रॅक्टिस करा तुम्हाला जमून जाईल. ह्याच टाइपचा परत आपल्याला पुढचा पण प्रश्न ह्याच टाइप मध्ये दिलेला आहे. फक्त नंबर जे आहे अंक ते काय वेगवेगळे दिलेले. परत डबल 3 ते 4 वेळेस याची प्रॅक्टिस करा जमून जाईल तुम्हाला. 6वा प्रश्न दिलेला आपल्याला एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी पुढील अंक वापरतात. के साठी काय वापरलेला 1, एल साठी 2, एम साठी 3, एन साठी 4, ओ साठी 5, पी साठी 6, क्यू साठी 7, आर साठी 8, एस साठी 9 आणि टी साठी 0. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे पी भागिले एल अधिक आर ब्रॅकेट मध्ये आहे क्यू गुणिले के. आता मी तुम्हाला इथे सांगितलं पहिले नेहमी काय करायचं भागाकार करायचा. इथे पण भागाकार दिलेला आहे पण इथे काय दिले ब्रॅकेट पण दिलेला आहे. जेव्हा ब्रॅकेट दिलेला असतो तेव्हा आपल्याला नेहमी ब्रॅकेट सॉल्व करायचा. व्हॅल्यू टाकून घेऊया. आपला पी साठी काय आलेला आहे आपला 6 आलेला आहे 6 भागिले एल साठी काय आहे 2 अधिक ब्रॅकेट मध्ये आर आहे आर साठी काय आलेला आहे आपला 8 आलेला आहे मायनस क्यू साठी काय आलेला आहे 7 आलेला आहे गुणिले के साठी काय आलेला आहे आपला 1 आलेला आहे. आता ह्या टाइपच्या प्रश्नामध्ये आपण जरी भागाकार दिलेला असेल तरी पण नेहमी काय करणार आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेणार. ब्रॅकेट मध्ये काय दिले आपल्याला वजाबाकी दिलेली आहे. ब्रॅकेट मध्ये काय दिलेली वजाबाकी दिलेली. मग आपण आधी काय करूया जो ब्रॅकेट आहे तो आधी सॉल्व करून घेऊया. जरी भागाकार आधी होता तरी पण आपण काय करते ब्रॅकेट सॉल्व करते कारण ब्रॅकेटला महत्व जास्त असतं. अशा टाइपच्या प्रश्नामध्ये आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेणार. मग बाकीचं जसंच तसं ठेवू 6 भागिले 2 अधिक ब्रॅकेट जर सॉल्व केला आपण काय आला 8तून 7 गेला किती आला 1 आला. ब्रॅकेट काढून टाकायचा. आता ब्रॅकेट लिहायचा नाही आपण उत्तर काढला ना त्याचं ब्रॅकेट नाही लिहायचा. गुणिले हा 1 जसाच तसा इकडचा जो के चा 1 होता तो काय केला आपण जसाच तसा लिहून घेतला. आता आपण आपल्या पद्धतीने करणार. आता भागाकार पण आहे बेरीज पण आहे आणि गुणाकार पण आहे. पण आपण काय करणार आधी जो भागाकार आहे आपला डिव्हिजन तो आपण करून घेणार. काय येईल मग
6 भागिले जर 2 केला आपण, भागाकार जर केला, 6 ला जर 2 ने भाग दिला तर काय येईल, 6 त्रिक 2 6, 0. किती उत्तर आलं आपलं, 3 उत्तर आलेलं आहे. अधिक हा 1 आणि गुणिले हा 1. काय येईल मग आता आपला भागाकार झाला. आता आपण गुणाकार करून घेऊ. पुढच्या स्टेपला काय असतो आपला, गुणाकार. एकाने जर एकालाच गुणलं, उत्तर काय येतं आपलं, 1च येतं. अधिक इकडचा हा 3 जसाच तसा, 3 आणि 1. आता काय उरलंय फक्त 3 आणि 1च उरलाय. मध्ये काय चिन्ह आहे, बेरीजचं चिन्ह आहे. मग 3 आणि 1 किती झाला, 4 झाला. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आलं आपलं, 4 आलेलं आहे. आपलं उत्तर किती आलेलं आहे, 4. आता 4 उत्तर आलंय, पण आपल्याला ऑप्शन मध्ये 4 दिलेला आहे का, नाही दिलेला. काय म्हटलंय त्यांनी, KLMN म्हटलेलं आहे. मग आता आपण 4 साठी बघूया आपल्या अक्षरांमध्ये. 4 जो अंक आहे त्याच्यासाठी कोणतं अक्षर वापरले, आपल्याला N वापरलेलं आहे. मग आपलं उत्तर काय येईल, मग N हे उत्तर आपलं आहे. कारण का 4 साठी काय वापरलेलं आहे त्यांनी, N वापरलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं, मग N आलं. म्हणजे ऑप्शन नंबर जो 4 आहे तो काय आपलं करेक्ट आन्सर आहे. चौथीच्या मानाला खरंच अवघड प्रश्न आहे हे, पण आपल्याला आता दिले तर आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. हा पण क्वेश्चन खरं तर अवघडच आहे, पण तुम्ही 2 ते 3 वेळेस प्रॅक्टिस करा, तुम्हाला येऊन जाईल. आज आपण ना एवढंच घेऊया. स्वाध्याय 10.2 मधले आपण किती क्वेश्चन घेतले, 6 प्रश्न घेतले आणि नमुना जे प्रश्न होते त्याच्यातले पण आपण 2 प्रश्न घेतले. आता पुढचे क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. यांची प्रॅक्टिस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.